morning student. Last video, last lecture, difference between profit organization and not for profit organization. Next, page number 66. Page number 66, meaning of receipt and payment account. Meaning of receipt and payment account. The day-to-day transaction of a not-for-profit concern are recorded in a cash book and then they are posted to ledger account. At the end of financial period, the cash book and ledger account are balanced from this balance. Receipt and payment account is prepared. Receipt and payment account is prepared. Next, the receipt and payment account is a real account. Receipt and payment account काय आहे? Real account आहे. Credit transaction are not recorded in receipt and payment account. क्रेडिट जे ट्रान्झॅक्शन असतात त्याची नोंद रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये केली जात नाही. नेक्स्ट पुढे दिलेलं आहे receipt and payment account is a summary of cash bank transaction for a particular period. की जे कॅश आणि बँक ट्रान्झॅक्शन असतात त्याचीच नोंद हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला केली जाते. ऑल रिसिप्ट आर शो टू द डेबिट साइड और ऑल पेमेंट टू द क्रेडिट साइड. की डेबिटला पूर्ण रिसिप्ट असते म्हणजे पावत्या आणि पेमेंटला प्राधान्य हे क्रेडिट साइडला त्याची नोंद केली जाते. ओके. नेक्स्ट पुढे दिले दिस अकाउंट स्टार्टेड ओपनिंग कॅश अँड बँक कॉलम. कॅश अँड बँक बॅलन्स. दिस अकाउंट स्टार्टेड विथ ओपनिंग कॅश अँड बँक बॅलन्स अँड क्लोज विथ कॅश अँड बँक बॅलन्स ॲट द एंड ऑफ द इयर. ओके. नेक्स्ट पुढे दिलेलं आहे रिसिप्ट. व्हॉट इज रिसिप्ट? रिसिप्ट मीन्स पावत्या. All receipts during a particular period are debited to receipt and payment account irrespective of the year for each they are received and irrespective of their nature, revenue or capital. Such receipt may be related to previous year, current year, next year. Previous year पाठीमागचे वर्ष, current year चालू वर्ष आणि नेक्स्ट इयर पुढचं वर्ष. ऑल रिसिप्ट आर डेबिटेड टू दिस अकाउंट इन ब्रॅकेट रेव्हेन्यू कॅपिटल. नेक्स्ट पुढे दिलेलं आहे पेमेंट. ऑल पेमेंट मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड आर क्रेडिटेड. की पेमेंट जे दिले असतात ते कुठं असतात? क्रेडिट साईडला. टू रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इन्स्पेक्टिव्ह ऑफ द पिरियड टू विच रिलेटेड irrespective of the nature, revenue or capital. Such payment may be related to previous year, current year and next year. Such payment may be revenue or capital expenditure. All are credited to this account. की पूर्ण हे पेमेंट कुठं असणार? क्रेडिट साईडला. नेक्स्ट पुढे छोटासा एक फॉर्मॅट दिलेला आहे बघा आपल्याला. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. हा फॉर्मॅट आपण पुढे पाहणारच आहोत. पेज नंबर 68 वर दिलेला आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 असेल तर 20, 90 असेल तर 90, 30 असेल तर 30, 80 असेल तर 80 ते असेल ते आपण इयर तिथे घेणार आहोत. डेबिट साईड, क्रेडिट साईड. डेबिट साईडला रिसिप्ट, अमाऊंट, पेमेंट, रिसिप्ट. बघा डेबिटला फर्स्ट काय दिलेलं आहे? टू ऑल रिसिप्ट इन ब्रॅकेट रेव्हेन्यू ऑर कॅपिटल. तिथे काय? प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर. प्रिव्हियस इयर पाठीमागचे वर्ष, करंट इयर चालू वर्ष, नेक्स्ट पुढचं वर्ष. त्यानंतर इकडं पेमेंट साईडला सुद्धा ऑल पेमेंट म्हटलेलं आहे की जे पेमेंट प्राधान्य केलेलं आहे. ऑल पेमेंट रेव्हेन्यू ऑर कॅपिटल. तिथे सुद्धा नेक्स्ट त्याच पद्धतीने प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर. ओके. नेक्स्ट पुढं दिलेलं आहे आपल्याला बघा फ्युचर ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. वैशिष्ट्य काय असते? नंबर 1, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कोणता आहे? इज अ रिअल अकाउंट. ओके. सेकंड,
receipt and payment account is similar to cash book summary cash and bank transaction. की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये कॅश बुकच्याच मध्ये असतात आणि समरी कशी असते कॅश आणि बँक ट्रान्झॅक्शनची. त्यानंतर थर्ड पॉईंट दिलेला आपला बघा थर्ड फीचर्स इट इन्क्लुडिंग ऑल टाइप्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट. ऑल टाइप्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट रेव्हेन्यू और कॅपिटल. नंबर 4 it record of all receipt and payment made during a particular period. पर्टिक्युलर पिरियड म्हटलेला आहे. फॉर एक्झाम्पल करंट इयर, प्रिव्हियस इयर, नेक्स्ट इयर हे तिथं आपल्याला असणार आहे. ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड तिथं नोंद केलेले असतात. नंबर 5 नंबर काय दिलेलं आहे इन्कम रिसिव्ह अमाऊंट पेएबल आर नॉट रेकॉर्ड इन दिस अकाउंट. इन्कम रिसिव्ह अँड अमाऊंट पेएबल are not recorded in this account. And number 6 this account in base prepare final account of not for profit concern. And last this account show opening and closing balance of cash and bank. Opening and cash काय म्हटलेलं आहे ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड बँक इन ब्रॅकेट और बँक ओव्हरड्राफ्ट. ओके. नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेलं आहे त्याच पेजवर टाइप्स ऑफ रिसिप्ट म्हणजे पावत्यांचे प्रकार. देर आर 2 टाइप्स. फर्स्ट कॅपिटल रिसिप्ट, सेकंड रेव्हेन्यू रिसिप्ट. कॅपिटल भांडवली पावती. ऑल सच रिसिप्ट आर नॉन रिकरिंग इन नेचर and not for a part of regular flow of income of a concern are now a capital receipt. की रेग्युलर उत्पन्न नसतं फ्लो उत्पन्नाचा त्याला कॅपिटल रिसिप्ट असं म्हटलं. फॉर एक्झाम्पल स्पेशल डोनेशन ऑफ बिल्डिंग, स्पेसिफिक किंवा स्पेशल डोनेशन ऑफ बिल्डिंग. सेकंड एक्झाम्पल sports tournament. Third example library, life membership fees, sales process or fixed asset. Capital receipt are either at capital fund separately show liability side of balance sheet. कुठे दाखवला जातो liability साईडच्या बॅलन्स शीटला. ओके. फंड जे असतील फंड कोणताही फंड बिल्डिंग फंड असेल कॅपिटल फंड असेल हे पूर्ण कुठं दर्शविला असतात तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. नेक्स्ट पुढे दिलेले रेव्हेन्यू रिसिप्ट महसुली ज्याला उत्पन्न म्हटलेलं आहे किंवा महसुली पावती. ऑल सच रिसिप्ट विच आर रिकरिंग इन नेचर अँड रिप्रेझेंट रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम of a concern are now revenue receipt. For example subscription rent, locker rent, interest received extra. पुढे थोडासा चार्टही दिलेला आहे बघा रिसिप्टचे रेव्हेन्यू पुढे दिलेले रिसिप्ट रेव्हेन्यू कॅपिटल इन्कम रेव्हेन्यू कुठं असेल इन्कम एक्सपेंडिचर आणि कॅपिटल कुठे घेणार आहोत बॅलन्स शीटला. ओके. की ऑल टाईप ऑफ इन्कम्स ते दिलेलं आहे. नेक्स्ट टाईप ऑफ पेमेंट पुढे दिलेलं काय टाईप ऑफ पेमेंट तिथेही चार्ट दिलं आहे बघा काय दिलेलं आहे पेमेंट कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 2 टाईप्स केलेले आहेत कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये लॉंग पिरियड किती असणार आहे लॉंग पिरियड आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर शॉर्ट पिरियड. तर मग लॉंग पिरियडमध्ये कोणकोणते येणार आहेत फॉर एक्झाम्पल परचेस ऑफ लँड लॉंग पिरियड असणार आहे. खरेदी केलेली जमीन ती लॉंग फर्निचर लॉंग पिरियड चालणार आहे. मशिनरी लॉंग पिरियड बिल्डिंग लॉंग पिरियड आणि शॉर्ट पिरियडमध्ये काय सॅलरी असेल टॅक्स असेल इन्शुरन्स असेल प्रीमियम असतील इत्यादी किती आपल्याला तिथं. त्यानंतर दिले कॅपिटल एक्सपेंडिचर these expenditure are non recurring expenditure in nature. The benefit of such expenditure are like to be received for
long period. These expenses are show asset side of balance sheet. कुठे दाखवले जातात? बॅलन्स शीटच्या असेट साईडला दर्शवतात. हे लक्षात घ्या महत्त्वाचं. त्यानंतर नेक्स्ट पुढे दिलेले रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. देअर एक्सपेन्सेस आर रिकव्हरिंग इन नेचर. द बेनिफिट ऑफ देज एक्सपेन्सेस आर एन्जॉय इमिडिएटली. ती तात्काळ त्याची एन्जॉय केला जातो. फॉर एक्झाम्पल करंट इयर, इन अ करंट इयर असेल की अशा पद्धतीने आपल्याला तो भाग महत्त्वाचा आहे, तोही थोडासा वाचा. पेज नंबर 67वर दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढं पेज आहे तो महत्त्वाचा भाग. हा नोटबुकमध्ये स्पेसिमन्स आपल्या प्रत्येकाला घ्यायचा आहे. तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. स्पेसिमन्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. तो ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो, हे लक्षात घ्या. याची पोस्टिंग आपल्याला हे जे काही दिलेले आहेत ट्रान्झॅक्शन रिसिप्टचे असतील किंवा पेमेंटचे असतील, याची पोस्टिंग आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीटला करायची असते. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओला आपण फॉर्मॅट किंवा स्पेसिमन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा घेणार आहोत. ओके, गुड डे.